तर युजली क्रियायोग म्हणजे काय? कारण की यूथ म्हणजे मी असेल किंवा माझ्या एज ग्रुपमधले असतील, योग आलं की मुलांना किंवा मला असं वाटतं की ओके आता ते मॅट टाकून आसनं करा आणि तासन तास आता ह्याच्यातच बसून घालवा. राहा. तर हे खरंच असं असतं का? तर काय नाही म्हणजे? नाही, क्रिया योग म्हणजे काय? क्रिया अधिक योग, क्रियायोग. योग म्हणजे काय? दोन गोष्टी एकत्र करून हां. जी गोष्ट तयार होते, ह्या दोन गोष्टींच्या योगामुळे एक गोष्ट तयार होते, तो क्रियायोग. बर. इथे योग कुठला होतो? इथे योग तुमच्या शरीराचा आणि तुमच्या श्वासांचा आहे. ओके. इथे तुम्हाला कुठलीही आसनं नाही करायची आहेत. इथे तुम्ही असे जे खुर्चीवर बसलेले आहात, बेडवर बसला आहात, सोफ्यावर आहात किंवा डायनिंग टेबलच्या खुर्चीवर आहात, जमिनीवर बसा, कुठेही बसा, तुम्ही क्रियायोग करू शकता. इवन कधी कधी आता समजा तुम्ही ट्रॅव्हल करत आहात, हां. तसं आपण मगाशी बोलत होतो की ट्रॅव्हल करतोय आणि अचानक मला भीती वाटायला लागली किंवा आता मीटिंगला जायचं आहे आणि मला मध्येच वाटलं की नाही, माझ्याकडनं मीटिंग नाही होणार सक्सेसफुल, स्वतःवरती सेल्फ डाऊट आला. मग त्यावेळेला मी कुठला श्वास घेऊ, अच्छा, मी कुठली नाडी सुरू करू, अच्छा, की जेणेकरून मी ट्रॅव्हल तर करतेय पण परत मी माझा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स बिल्डअप करतेय. ओके. मग ते जे आहे ना, ते छोटंसं असं ते आहे तो क्रियायोग. मग तो श्वास कसा घ्यायचा, ती कुठली नाडी सुरू करायची, ती नाडी कशी बदलायची, स्वतःला परत कसं बूस्टअप करायचं, हे सगळं काही क्रियायोग. ओके. क्रियायोग म्हणजे बाबाजींनी दिलेलं साधं सोपं नाव म्हणजे श्वासांचं गणित. अच्छा, वा. आपलं जसं गणित आहे ना तसंच ते गणित आहे. कारण आपण जवळजवळ मिनिटाला 14 ते 15 श्वास घेतो. ओके. बरोबर आहे. आणि आपल्या 3.5 लाख नाड्या आहेत. बापरे. त्याच्यामधल्या 72,000 नाड्या काम करतात. त्याच्यातल्या 16,000 महत्वाच्या आहेत. 16,000 नंतर त्याच्यातल्या परत 14 नाड्या महत्वाच्या आहेत आणि 14तनं 3 नाड्या ज्या निरंतर काम करतात, म्हणून आपण जिवंत आहोत. बर बर. तर त्या 3 नाड्या म्हणाल्या ना, नाही आज आम्ही सुट्टी घेतो, आज आम्हाला नाही करायचंय काम, तर मग आपला खेळ संपला. तर ही श्वासांचं गणित काय आहे? कारण श्वास आपण काय म्हणतो, हा मी श्वास घेतो ना, आपण कुठे श्वास घेतो? आपण झोपलो तर कोणतरी चालू ठेवतो आपला श्वास. त्याने जर ठरवलं की आता श्वास बंद, रात्री 2 वाजता 2:30 वाजता श्वास बंद करायचा उज्ज्वलाचा, तर तो बंद करणार आहे, मी नाही बंद करणार. पण आपल्यामध्ये तो अहंकार आहे की मी श्वास घेते. पण हे तसं नसून आपला श्वास कोणीतरी चालवत आहे आणि तो श्वास कशा प्रकारे घ्यायचा आहे, कशा प्रकारे त्याच्या अनुषंगाने प्रत्येक गोष्ट करायची आहे, प्रत्येक नाडीपर्यंत पोचायचंय, ते म्हणजे क्रियायोग. ओके ओके. आणि क्रियायोग करताना तुम्हाला काही कंपल्शन नाहीये की खाली बसायचं आहे का, वर बसायचं आहे का, किंवा मी मॅटच ठेवायची आहे का, माझं फूड स्टाईल बदलणार आहे का, कारण नॉन व्हेजिटेरियन पण असतात. करेक्ट. तर त्याचा काही संबंध नाही. परत बायकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा मंथली पिरियड्स आहेत त्याच्याशी काही संबंध नाही. फक्त आणि फक्त श्वासांचं गणित. अच्छा. मला श्वास छान घ्यायचे, व्यवस्थित घ्यायचे, पोट भरून घ्यायचे आणि तसेच ते छान सोडायचे. आता मी तुम्हाला सोपा एक साधा प्रश्न विचारतो. श्वास कशावर अवलंबून असतो? आपला काय म्हणतात, फुफ्फुसन थ्रू आपण घेतो. नाही, फुफ्फुसामध्ये तर फक्त स्टोअर होतो. अवलंबून आहे ना पण श्वास आधी कशावर तरी. हो हो. नाही माहिती. श्वास हा आपला प्रश्वासावर अवलंबून असतो. म्हणजे एक्झिलेशन. जेवढं तुमचं एक्झिलेशन आहे ना, ते जितकं प्रॉपर असेल तेवढाच तुमचा पुढचा श्वास ऑटोमॅटिकली चांगला येतो आणि पूर्णपणे येतो. बर. आता परत प्रश्न, जर मी तुम्हाला 1 मिनिट दिलं आणि सांगितलं तुमचा श्वास तपासा, तर तुम्ही मला सांगाल की माझा श्वास इथे किंवा इथेच आहे. करेक्ट. पोटापर्यंत नाहीये. हो. पण तो अपूर्ण श्वास आहे. अच्छा. आपल्याला काय वाटतं की नाही, मी रोज श्वास घेतेय, मी जिवंत आहे, माझा श्वास बरोबर आहे. नाही, पण तो अपूर्ण श्वास आहे. बर. ह्याच्यामुळेच आजार जास्तीत जास्त होतात. आपला श्वास बिघडला, आपलं मन बिघडलं, मन बिघडल्यावरती स्ट्रेस आला, स्ट्रेस आल्यावरती बुद्धी अजून विचार करायला लागते. म्हणजे आधी एकच प्रश्न असतो, त्याच्या भोवती एवढे 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 कसं एवढा मोठा गोळा तयार होतो प्रश्नांचा. आणि मूळ प्रश्न राहून जातो. आपण कुठला विचार करतो हेच कळत नाही, कुठल्या कुठे पोचतो आपण. अगदी बरोबर. सगळ्या गोष्टी आपल्या श्वासांवर अवलंबून आहे. ओके. तर हा श्वास कसा घ्यायचा,
कशा प्रकारे घ्यायचा आणि तो किती नितळ अलवार पाहिजे, हे सगळं काही शिकवतो क्रियायोग. बर. आणि मग त्या श्वासांचं गणित एक आहे, एक मात्रा ठरलेली आहे. ती मात्रा जी आहे ना, तर एकाच 2. म्हणजे जर मी 1 ऑक्सिजन घेतलंय तर 2च्या मात्रेमध्ये मला कार्बन डायऑक्साईड सोडायलाच हवा. पण आपण नाही सोडत, आपण अर्धाच सोडतो. करेक्ट. कारण श्वासच पूर्ण नाहीये ना, त्यामुळे प्रश्वास पण अर्धवट आहे. ओके. आणि जेव्हा हे असं गणित सुरू होतं ना, तर आपोआप आपल्याला टेन्शन येत जातं. अच्छा. कुठलाही आजार, आपण म्हणतो डायबिटीस असू दे, बीपी असू दे, कुठलाही आजार असा पटकन नाही होत. त्याची पण प्रोसेस आतमध्ये ऑलरेडी सुरू झालेली असते आपल्या श्वासांच्या मार्फत. आणि तो विचार एक हलकासा कधीतरी येऊन जातो, मला डायबिटीस तर नाही ना, असा किंचित. करेक्ट. आपण मे बी पार्टीमध्ये असो, ट्रॅव्हल करत असो, वाचत असो, पण तो विचार लगेच तो रजिस्टर्ड होतो आणि ऑटोमॅटिकली परत ते सायकल सुरू होतं. आणि मग 6-7 महिन्यांनी, वर्षानंतर बघतो, अरे खरंच मला डायबिटीस झालाय. सुरुवात तिथे झालेली आहे. ओके. म्हणून क्रियायोग म्हणजे श्वासांचं गणित. बस सगळ्यात सोपं. आणि ते श्वासांचं गणित आपण कुठेही करू शकतो, केव्हाही करू शकतो. घरी, ट्रॅव्हल मध्ये, फ्लाईट मध्ये, चटईवर बसा, खुर्चीवर बसा, सोफ्यावर बसा. फक्त एकच आहे की जेवल्यानंतर 1.5 ते 2 तासानंतर करायचं. असं नाही की मी भरपेट जेवले आणि आता मी करायला बसते, तर ते नाही होणार, शक्य नाहीये ते. तेवढी एक आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि त्याप्रमाणे आपण ते केलं तर नक्कीच आपलं आयुष्यमान हे वाढतं. बाकी काही साधनांची गरज नाही की कुठलं तरी काहीतरी पाहिजे सोबत. नाही, एकटं तुम्ही बसून, फक्त मी आणि माझा श्वास. वा. एवढी सोपी क्रिया आहे का कुठे? आपल्याला समजा जिम मध्ये गेलं तरी पण किती असतात, आधी ते वॉर्मअप करा, त्याच्याही पेक्षा आधी घरनच तयारी करा. ट्रॅक पॅन्ट घाला, टी शर्ट घाला, आणि मग त्याच्यामध्ये पण छान दिसलं पाहिजे. कारण आता जिमचं पण एक कल्चर आहे, असं छान दिसलं पाहिजे. मग त्याचा ब्रँड कुठला, त्याने कुठले घातले, मी कुठले घातले, असं पण नाही चालत. शूज परफेक्ट पाहिजे, नायकीचे आहेत, कुठले आहेत, टॉवेल पाहिजे, परत ती बाटली पाण्याची ती अशी पाहिजे, ते डिटॉक्स वॉटर आहे की नाही. म्हणजे जिमचं कमी 15-20 मिनिटाचं जिम असतं, खरं की नाही. पण बाकीचेच किती गोष्टी आहेत इथे. तसं इव्हन आपल्याला व्यायाम करायचा म्हटलं तरी आपण म्हणणार की नाही, आधी स्वतःला तयारी करून घ्या, मॅट टाका, सतरंजी टाका. पण इथे तसं काय नाही. ते मी आता अशी बसले, मी बोलतेय आणि मी म्हटलं हा ठीक आहे तुम्ही बोला, तोपर्यंत मी ते माझे श्वास बरोबर घेऊन टाकते. एवढं सोपं आहे. पण इथेच आपण दुर्लक्ष करतो. आता जर आपण म्हटलं की तू श्वास बंद कर, जगणार का? नाही. पण ही ग्रँटेड धरलं गेलंय ना. जेव्हा जर आपल्याला ते बॉटल दिली ऑक्सिजनची मागे लावायला आणि प्रत्येकाला सांगितलं आता तू श्वास घे, आणि त्या सिलेंडरचे आपण चार्जेस भरतोय दर महिन्याला 2,000 रुपये. मग सगळे करोनामध्ये कळलं लोकांना. आणि एवढं करूनही काही काही जणांचे म्हणजे दुःखद गोष्ट आहे की जवळचे नातेवाईक गेले त्याच्यामध्ये. पण तेव्हा कळलं, थोडे दिवस सगळ्यांना त्याची किंमत कळली, सिरियसनेस समजला. पण परत आता जैसे ते आहे. करेक्ट. मग तेव्हा मात्र म्हणजे माझे साधक होते, ते म्हणाले थँक्यू, आम्ही तुमच्याकडे क्रियायोग शिकलो. कारण आम्हाला काहीच झालं नाही. काही जणांना होतं ऑफिस कंपल्सरी, ते ट्रॅव्हलही करत होते तेव्हा, पण ते म्हणाले आम्हाला काहीच झालं नाही. कारण त्याच्यामध्ये तो श्वास कसा पकडून ठेवायचा आहे, कसा सोडायचा आहे, कुठली नाडी कशी वापरायची, हे सगळं काही शिकवले. त्यामुळे हा इतका महत्वाचा श्वास आहे ज्याला काहीच लागत नाही, फक्त मी स्वतः आणि माझा श्वास. पण आता इथे मीला पण आपण ओळखत नाही ना. करेक्ट आहे. आपण स्वतःला पण नाही ओळखत. बरोबर. कारण त्याच्याशी कधी गप्पाच मारत नाही स्वतःशी आपण, की स्वतःला काय आवडतंय, काय करायला हवंय, कुठे जायचंय, माझी काय ओळख असायला हवी. आपण कधी कधी असंही म्हणजे आहे, आता माझ्याकडे जास्त येणारे क्राऊड आहेत ना, यंग जनरेशन आहे. अच्छा. आणि अदरवाईज कपल्स किंवा फॅमिली, हे 3 म्हणजे पॅटर्न्स आहेत माझ्याकडे, मी बघितलं. सिंगल तसे कमी येतात. तर यंग जनरेशनला शिकवायला मला अतिशय आवडतं. कारण तुमचे प्रश्न आहेत ना लॉजिकल असतात आणि प्रॅक्टिकल असतात. आणि यंग जनरेशन चुकीचं नाही विचारत. यंग जनरेशनचं काय आहे तुमच्या जनरेशनचं, की आमच्या बुद्धीला पटेल
जर तुम्ही मला सांगतात 1+1=5 तर मला ते 5 कसे दाखवा. जर तुमचे 5 बरोबर येत आहेत ना, मी मग तुम्ही म्हणाल ते करेन. करेक्ट आहे. आणि म्हणून मग जेव्हा ते असे प्रश्न विचारतात ना, तर मला अतिशय आनंद होतो. कारण त्यांना शिकवता शिकवता माझ्या पण बुद्धीला परत कस लागला जातो की नाही हे असं आहे. आणि खूप छान प्रश्न असतात. कारण गोल सेट करणं महत्वाचं आहे ना. करेक्ट. गोल सेट केलाय. खूप जणांचं असं आहे की आम्ही गेले कित्येक वर्ष आम्ही ह्याच्यावरती काम करतोय, पण माझा गोल सक्सेसफुलच नाही होत. मग काय चुकतंय, कुठलं गणित चुकतंय. मग तो गोल सेट करणं, त्याच्यानंतर कुठली स्टेप कधी घ्यायला हवी, त्याच्याकरता माझी मेंटल स्ट्रेंथ कशी वाढवायची, म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ कशी वाढवायची हेच नाही माहिती. फक्त मला तिथे जायचंय, मला 100 किलोमीटर पळायचंय, पण 100 किलोमीटर पळण्यासाठी काय काय गोष्टी आहेत ना, मग हे समजत नाही. मग क्रियायोग जेव्हा ते करायला लागतात, ब्रीदिंग टेक्निक आहे, पण ह्याचा असर कसा होतो, कारण त्यामुळे काय होतं, तुमच्या शरीरामध्ये नको असलेल्या कार्बन डायऑक्साईड तर निघतोच, त्याचबरोबर नको असलेले टॉक्सिन्स बाहेर निघतात. अच्छा. जास्तीत जास्त ऑक्सिजन जो आहे तर तुमच्या शरीरभर पण पुरतो, त्याचबरोबर दोन्ही मेंदूंपर्यंत तो प्रवाही होतो. त्यामुळे तुम्ही बरोबर फोकस होता की हा माझा गोल आहे ना. मग पूर्ण फोकस झाल्यावर तुम्हाला कळतं की आता मला काय करायचं, स्टेप 1 काय, स्टेप 2 काय, 3 काय. आणि ते हळूहळू तुम्ही जेव्हा करत जातात तेव्हा कळतं की अरे इतके वर्ष खूप लांब वाटत होतं, पण आता ते जवळ आहे. गोल सेटिंग तर हल्ली गरजेचं आहे. प्रेझेंटेशनला जायचं असतं तेव्हा अजून टेन्शन येतं की आता काय करू, कारण मध्येच मोरल डाऊन झालं तर हातापायाला घाम येतो, सुचत नाही की आता कसं बोलू मी, काय बोलू मी, जरी किती अभ्यास केला. आणि मुख्य म्हणजे जे मी एक कार्यक्रम केला होता आणि मी त्याच्यावरती कामही करते, 8वी ते 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता मी परभणीमध्ये काम केलं होतं. माझ्या ओळखीचे गृहस्थ आहेत आणि त्यांनी मला खूप छान मदत केली त्यावेळेला. तर 8वी ते 12वीचे जे विद्यार्थी आहेत अभ्यास खूप करतात. हल्ली अतिशय कॉम्पिटिशन असल्यामुळे खूप प्रेशर असतं त्यांना. अभ्यास करतात, हॉलमध्ये जातात आणि एकदम ब्लँक होतात. करेक्ट. आणि सुचत नाही की अभ्यास करून आलेलो आहे पण सुचतच नाही, कळतच नाही, असं वाटतं की नाही मी केलेलंच नाहीये. मग त्यावेळेला जर ते विद्यार्थी क्रियायोग शिकले असतील आणि मी काही मुद्रा पण त्यावेळेला शिकवते, हे जर त्यांनी केलं असेल ना, तर ते जे अभ्यास विसरलेले आहेत ते पूर्णपणे परत त्यांना आठवतं की आता ही नाडी सुरू करायची आहे, कशा प्रकारे सुरू करायची हे शिकवलं असतं. आणि परत त्यांना ते सगळं आठवतं आणि व्यवस्थित पेपर लिहितात. किंवा काही काही जण म्हणतात की अभ्यास करतोय पण लक्षात नाही राहत. मग ह्याच्यामुळे त्यांना ते लक्षात राहतं की एक पाठी होऊन जातात नंतर. इथपर्यंत ह्याचा परिणाम आहे. त्यामुळे 8वी ते 12वीचे आहेत माझे काही जे साधक आहेत, काही जण त्याच्यातले आहेत. पर तुमच्यासारखे यंग कपल म्हणजे कपलपेक्षा जनरेशनची पण आहेत, कपल्स पण आहेत. कारण संसाराला दोघांची पण गरज आहे. अगदी बरोबर. मग ते कोणी इनबॅलन्स नको, दोघांचाही बॅलन्स. अशा प्रकारे हा क्रियायोग सगळीकडेच काम करतो. ताई, आता जसं तुम्ही सांगितलं की स्टुडंटसाठी म्हणा किंवा मग इंटरव्ह्यूला जे लोक जातात त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी, तर असा अजून कुठल्या फील्डमध्ये क्रियायोग लोकांना फायद्याचा ठरू शकतो? म्हणजे तसं तर सगळीकडेच होतं, पण एक लोकांना स्पेसिफिक काही सांगायचं. स्पेसिफिक सांगितलं तर स्वतःचा मी म्हणेन की आत्मस्वरूप, आध्यात्मिक दृष्टीने ते झालं. कारण मी कोण आहे, मी काय आहे, आतला माझा इनर व्हॉइस काय सांगतोय, स्वतःची ओळख होणं गरजेचं आहे. नंतर मानसिक, ही पण एक गरज आहे. कारण आपण जरा काही झालं नाही की लगेच डिप्रेशन मध्ये हल्ली तो अतिशय म्हणजे बघतो ना, मोबाईल नाही दिला म्हणून मुलांनी जीव दिला, अशा इमोशनल लेवलवरती भावनिक. कारण त्यांना पण मॅनेज करणं गरजेचं आहे ना. हल्ली इमोशनल मॅनेजमेंटचे बऱ्याच कोर्सेस आहेत आणि त्याच्याकरता वेड्यासारखे लोक पैसा देतात. बरोबर. पण इमोशनल इनबॅलन्स म्हणजे काय, तुमचा श्वास चुकलाय. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये माऊलींनी पूर्ण वर्णन दिलेलं आहे या श्वासांचं, क्रियायोगाचं आणि या मनाचं. तिथे त्यांनी असं उदाहरण दिलं आहे की पोपट जो असतो, आपण बघतो तो वायरीला उलटा नेहमी लटकलेला असतो, सरळ नाही बसत, असं बसतो आणि परत असा उलटा होतो.
आणि जेवढं त्याला वाटतं की मी पडणार किंवा उडायचं, तर तो अजून तो घट्ट पकडतो ती वायर आणि तो नाही मी पडतोय कारण तो स्वतःच उलटा आहे. ओके. तसंच माकड इथून तिथे सारखं फिरत असतं, ते कधी स्थिर बसत नाही. तसंच आपलं ते मन आहे. त्यामुळे ह्या मनामध्ये ना जवळजवळ आपण दिवसभरामध्ये 60,000 विचार करतो, आपल्यालाच माहित नाही. आणि डिप्रेशन असल्यावर तर ते 60,000चे लाखावरती कधी जातात तेही कळत नाही. आणि हे इमोशनल इम्बॅलन्स झाल्यावरती ना अतिशय श्वास जो आहे ना अतिशय असा खालीवर होतो. नॉर्मल व्यक्ती 14 ते 15 श्वास घेते, ठीक आहे. हाय बीपी असेल बघा, त्यांचा श्वास तुम्हाला ऐकू येतो है ना, एवढ्या अंतरावरती देखील. अरे हा किती जोरात श्वास घेतो असं आपण म्हणतो, याचा श्वास इथपर्यंत ऐकू येतो. ही व्यक्ती जवळजवळ 20 ते 21 श्वास घेते मिनिटाला. अस्थमा असलेली व्यक्ती जी आहे ती 23 ते 24 श्वास घेते, ज्यांना लंग्सचे प्रॉब्लेम्स आहेत ते. आणि डिप्रेशन असलेली व्यक्ती ही जवळजवळ 28, 29, 30 पर्यंत जाते. आपल्याला काय वाटतंय की डिप्रेशन आहे, शांत बसलाय, ओके ठीक आहे, काही नाही त्रास, पण तो आतून किती हललेला आहे. मिनिटाला जर तुम्ही 30 श्वास घेऊन बघा कसं होईल बघा. आपल्याला राग आल्यावर बघा आपला श्वास वाढतो आणि आपण नंतर असं म्हणतो शांत हो असं पण धपकन स्वतःला शांत करतो, कारण तो श्वास आपल्याला झेपत नाही. मग त्या भावनिक ह्याच्यावरती देखील क्रियायोग काम करतो. स्पिरिच्युअल तर आहेच, प्रश्नच नाही, कारण तो एक प्रवास आहे, स्वतःची ओळख आहे. आणि त्याच्यानंतर येतं आपलं रोजचं शारीरिक. कारण मला माझं शरीर व्यवस्थित ठेवायचं आहे, माझी शरीराची ताकद वाढवायची आहे, मला कसलेही आजार नको. डायबिटीज, बीपी पूर्वी म्हणत होतो श्रीमंत लोकांचे आजार आहे, आता ते कॉमन आहेत. आता सगळ्यांना, अगदी लहान मुलांना पण, म्हणजे 20-21व्या वर्षी देखील हार्ट अटॅक येतो. तर प्रत्येक आजार आहे, अगदी लिव्हर, फॅटी लिव्हर पासून त्याच्यानंतर बायकांचे सगळे आजार. पिरियड्सवरती तर जास्तीत जास्त काम करतो. ओके. पिरियड्सवर कशा प्रकारे काम करतो? आता बायकांना पिरियड्स येतात, काही जणांना अतिशय पोट दुखतं, काही जणांचा फ्लो खूप जास्त असतो, किंवा काही जण म्हणतात की 1-2च दिवस होतो. हे अति होणं किंवा कमी होणं देखील चुकीचं आहे शरीराकरता. ते व्यवस्थित जे सायकल ठरलेलं आहे त्याप्रमाणेच ते होणं गरजेचं आहे. पण जे कमी जास्त झालं तर नाही म्हटलं तरी आपल्या ऑर्गन्सवरती परिणाम होतात. PCOD हा जो प्रकार आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, कन्सिव्ह होत नाही, ह्या सगळ्या गोष्टीवरती हा क्रियायोग काम करतो. कारण तुमचं ते सायकल रुटीनमध्ये आणणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्या करता खूप साधक म्हणजे साधिका आहेत की ज्यांचं हे रेग्युलर व्यवस्थित सुरू झालेलं आहे. पण कंडिशन एक, नियमित करणं आणि त्यावरती विश्वास ठेवणं. जर विश्वास नसेल तर काहीच घडणार नाही. अगदी बरोबर. नाहीतर मी तुम्हाला देते औषध आणि तुम्ही म्हणतात की नाही काहीच आहे, काहीतरी देते, बरोबर नाहीये, तर ते काही नाही घडू शकत. अगदी बरोबर. आपल्याला डॉक्टरकडे जायचं ह्या विचारानेच आपला आजार कमी होतो. त्यांच्या डिस्पेन्सरीमध्ये गेल्यावरती अजून आजार कमी होतो. त्यांच्या एका गोळीमध्ये आपण म्हणतो हा आम्हाला छान वाटतं, बाकीचे डोस आपले तसेच पडतात. तसंच आहे क्रियायोग. हा नित्य नियमाने करा, व्यवस्थित करा, विश्वास ठेवून करा. तुमचे शारीरिक कुठलेही आजार असू दे, सर्दी, पडसं, रोजचं असले, काही मायग्रेन, आत्ताच्या तुम्हाला सगळ्यांना होणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे सांगा? ॲलर्जीज पेक्षा तुम्हाला ऍसिडिटी होते. पित्त, ऍसिडिटी ना, खायच्या वेळा ठरलेल्या नाहीयेत. अगदी बरोबर. अवेलेबिलिटी जे आहे जसं आहे ते खा, जे मिळेल जसं, जे मिळेल तसं. मग ते कसं आहे माहित नाही, डोळे बंद करायचे आणि खायचं. तो वडा खरंच आजचा आहे का कालचा आहे माहित नाही, सुगंध येतोय, छान वाटतंय, खायचं. कारण तेव्हा भूक लागलेली असते, त्यामुळे कळत पण नाही ते. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या रोजच्या गोष्टी आहेत. आता माझा एक पुण्याचा साधक आहे, तर तो माझ्याकडे ह्याच्याकरताच आलेला, ऍसिडिटी आणि मायग्रेन. आणि ऍसिडिटी इतक्या हाय लेवलवरती की उलट्यांवर उलट्या. बापरे. मग उलट्या सुरू झाल्या की ताप, आणि त्यामध्ये मग परत मायग्रेन पण शूट व्हायचं. बापरे. इतक्या प्रकारे त्याला तो त्रास होता. म्हटलं ठीक आहे, क्रियायोगातल्या काही क्रिया दिल्या, काही चक्र साधनेतल्या क्रिया दिल्या, आणि अजून एक गोष्ट शिकवली की नाडी कशी बदलायची. आणि म्हटलं हे रेग्युलर करत राहा, आणि जोपर्यंत मी पुण्यात आहे तोपर्यंत रोज माझ्यासमोर येऊन प्रॅक्टिस करायची, मी गेल्यानंतर आपण बघू.
आणि जोपर्यंत मी होते पुण्यात तोपर्यंत ते नियमित येत होते आणि माझ्यासमोर रोजची प्रॅक्टिस मी करून घेत होते. 8 दिवसामध्ये त्यांची इतक्या वर्षांची ॲसिडिटी कमी झाली. वा वा, फक्त 8 दिवसामध्ये. पण त्यांनी एकच केलं की रोज येऊन त्यांनी ते केलं माझ्यासमोर. त्याच्यानंतर परत मी घरी आले ठाण्याला. 15-20 दिवसानंतर परत गेले. परत त्यांनी ते सुरू केलं. आणि मग एक दिवस ते म्हणाले की आज मी नगरला जाणार आहे, तर काय मी इन्स्ट्रक्शन काय. म्हटलं काय नाही, आता व्यवस्थित आहे, पण कसं काय माहीत नाही. परत ते रात्री निघाले ट्रॅव्हल करायला आणि मध्येच त्यांना ते मायग्रेन शूट झालं. अरे बापरे. आणि त्यांनी गाडी बाजूला घेऊन मला फोन केला की माझं असं असं झालेलं आहे, मला खूप त्रास होतोय आणि दुखतंय माझं डोकं. तर मी त्यांना काही सिम्पटम्स विचारले. ते म्हणाले होय असंच होतंय अशा प्रकारे. म्हणजे सिम्पटम्स म्हणजे काय. म्हटलं भुवयाच्या वर दुखतंय का नक्की, किंवा ह्या खोबडीमध्ये दुखतंय का, खाली वागताना जडत्व येतंय का. तर म्हणाले हो असंच होतंय. म्हटलं मायग्रेन शूट झालंय तुमचं. मग परत त्यांना मी नाडी बदलायला सांगितली, क्रिया करायला सांगितली आणि 15 मिनिटानंतर त्यांचा फोन आला की नाव आहे ओके. वा. म्हणजे अशा प्रकारे तिथल्या तिथे इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट मिळतात. फक्त करायला हवं, कन्सिस्टन्सी पाहिजे. अगदी बरोबर. आणि आज त्यांना अजिबात ऍसिडिटी नाहीये, मायग्रेन नाहीये. आज उन्हामध्ये, आता तुम्ही पुण्याचे आहात, पुण्याला कसं ऊन आहे, त्या उन्हामध्ये ते फिरतात, काही त्रास होत नाही त्यांना. वा वा. तर सगळ्या ह्याच्यावरती क्रियायोग काम करतो. बर. मग आता आपल्या ऑडियन्सला तुम्ही काही दाखवू शकता का, काही शिकवू शकता का क्रिया एखादी किंवा क्रियायोग मधली मुद्रा किंवा काय? चालेल. मी एक गोल सेटिंग करताची एक क्रिया आहे. आपण नॉर्मल अनुलोम विलोम करताना काय करतो, श्वास एका नाकपुडीने घेतो आणि लगेच दुसऱ्या नाकपुडीने सोडून देतो आणि परत तिकडनं घेतो आणि इकडनं सोडून देतो. तर इथे असं न करता ज्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे त्याच नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. ओके. तर खरं ही जी क्रिया आहे आपण 21 वेळा करतो. म्हणजे 21 वेळा डाव्या नाकपुडीतून घेणार, नंतर मी बोट चेंज करणार आणि 21 वेळा परत उजव्या नाकपुडीतून घेणार आणि सोडणार. असं जेव्हा मी करते तेव्हा ती क्रिया पूर्ण एक सेट होतो. अच्छा. पण आता मी फक्त तुम्हाला 5 मी राऊंड करून दाखवते. 5 डावीकडून करून दाखवते आणि 5 उजवीकडनं करून दाखवते. ही क्रिया तुम्हाला गोल सेटिंगसाठी खूप जास्त उपयोगी पडते. ओके. कारण का ह्या ठिकाणी आपण उजवा आणि डावा ह्या दोन्ही मेंदूंना आपण ऑक्सिजन पुरवतो. ओके. नॉर्मली जी व्यक्ती रायटी आहे तिचा डावा मेंदू काम करत असतो, म्हणजे लेफ्टी आहे त्यांचा उजवा मेंदू काम करत असतो. पण ह्या क्रियेने आपण दोन्ही मेंदूंना ऑक्सिजन पुरवतो आणि दोघांना आपण ऍक्टिव्हेट करतो. ओके. मात्र इथे आता आपण ऑनलाईन आहोत, तर इथे मात्र मी सांगेन म्हणजे प्रेक्षकांना आणि काळजी अशी घ्यायची आहे की ज्यांना हाय BP आहे त्यांनी मात्र कृपया मला किंवा ह्यांना फोन करा, मग मी तुमच्या मात्रा ठरवीन. कारण डिरेक्टली करू नका. ज्यांना स्पेसिफिकली हाय BP आहे त्यांनी. कारण काय होतं इथे आपण जी मी आता क्रिया करणार आहे ह्याने रक्तप्रवाह वाढतो आणि तो ब्रेनकडे जातो आणि मग ज्यांना हाय BP ते शूट होतं BP त्यांचं. ओके. मग त्यांना कळत नाही की अरे मी तर ह्याच्यासाठी केलं आणि मला चक्कर काय येते. कारण पहिल्यांदा तो ऑक्सिजन पोचतो ना दोन्ही मेंदूंना आणि रक्तप्रवाह पण वाढलेला असतो, त्याचा फोर्स वाढलेला असतो. तर कृपया ज्यांना हाय BP आहे त्यांनी मला, माझा फोन नंबर मी देणारच आहे ह्यांच्याकडे, तर मला फोन करा किंवा दुसरे पण माझे जे माझ्याबरोबर काम करतात त्यांचा पण फोन नंबर देणार आहे, त्यांना फोन करा. जर हाय BP असेल तर प्रिकॉशन्स ह्या 100% घ्याव्या लागतात. तिथे मग जर तुम्ही ऐकलं नाही केलं तर मग गडबड म्हणजे मग ते उगीच क्रियायोगाला बदनाम केलं जातं ना. आम्ही क्रियायोग केला आणि असं झालं. पण लोक स्वतःची चूक नाही सांगत की ठरवलेलं नसताना तुम्ही. म्हणजे मी शिकवताना देखील विचारते, म्हणजे फॉर्म भरून घेताना मी मेडिकल हे लिहूनच घेते हिस्ट्री आणि परत पर्सनली पण विचारते कोणाकोणाला हाय BP आहे. मग त्यांच्या मात्रा मी वेगळ्या देते. अच्छा. त्यांना मी 21 मात्रा नाही देत. त्यांना अगोदर मी फक्त 5 मात्रा देते. 5 मात्रा झाल्यानंतर जर ते म्हणाले की नाही मला अजून म्हणजे कम्फर्टेबल आहे तर ती मात्रा मी 11 वरती नेते आणि तिथेच थांबते. त्यांना पुढे नाही जाऊ देत. ओके. ओके. तर कशी क्रिया करायची आहे,
उजव्या हाताची विष्णू मुद्रा, म्हणजे पहिली 2 बोटं आतल्या बाजूला, अनामिका आणि करंगळी उभी असेल आणि हा अंगठा. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. ओके. टोटली डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. पाचवा श्वास जेव्हा मी सोडला तेव्हा माझी पोटाची स्थिती आतमध्ये आहे. आणि मी ह्याने बोट बदलणार. आणि परत ज्ञानमुद्रेमध्ये. बर. इथे कंडिशन काय आहे, व्यवस्थित नाकपुडी बंद करायची आहे. जेव्हा तुम्ही डाव्या नाकपुडीचा 5वा श्वास सोडाल तेव्हा पोट तुमचं आत गेलेलं हवं. आणि ते आत गेल्यानंतर तुम्हाला बदलायचंय. अच्छा. हात नाही काढायचा आहे. अच्छा. नाहीतर पूर्ण परत श्वास सुरू होणार. ओके. कारण इथे एक गुह्य क्रिया घडते, ते मी नंतर सांगेन तुम्हाला, किंवा शिकायला जेव्हा साधक येतील तेव्हा सांगेन. कारण इथे ही गुह्य क्रिया आहे आणि त्या गुह्य क्रियेचा परिणाम खूप मोठा आहे. वाटते आपल्याला सेकंदापुरती, पण त्याचा परिणाम मोठा आहे. म्हणून हात खाली नाही घ्यायचा आहे, तसाच ठेवून फक्त बोट बदलायचंय. गोल सेटिंग करता किंवा फोकस आपला वाढण्याकरता ही क्रिया खूप महत्वाची आहे. आता मी माझ्या श्वासांचा आवाज आला कारण मी तो काढला दाखवण्यासाठी, लोकांना समजण्यासाठी. नाहीतर ही क्रिया शांतपणाने जेवढी तुम्ही कराल तेवढं तुम्हाला समजेल की हळूहळू खरंच तो रक्तप्रवाह बरोबर सरकतोय आणि इथे जाणवतो की इथे मुंग्या येत आहेत किंवा काहीतरी घडतंय. दाखवण्यासाठी मी तो श्वासांचा आवाज आता मुद्दामून केला. अदरवाईज तुम्हाला शांतपणाने करायची आहे. त्यानंतर माझा जर कॉन्फिडन्स ड्रॉप होतोय किंवा वाटतं की नाही आज माझा दिवस बरोबर नाहीये, उठल्यापासूनच मला कसं तरी वाटतंय, तर गरुड पक्षी आपण पाहतो नेहमी एकटाच वरती उडतो. तो खाली कोणा सगळ्यांमध्ये नसतो. मी माझा एकटाच वरती छान आहे. आणि तो स्वतःला परत माहितीये ना कशा प्रकारे, म्हणजे जेव्हा तो म्हातारा होत जातो गरुड पक्षी, तर तो वरती डोंगराच्या एकदम वरती जाऊन तिथे एका कपारीमध्ये स्वतःला घेऊन जातो. तिथे स्वतःच्या चोचीने स्वतःचे पंख तो ओढून काढतो. स्वतःची चोच दगडावर आपटून 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 ती काढून टाकतो, नख वगैरे. आणि त्याच्यानंतर परत त्याला नवीन पंख येतात, परत त्याला चोच येते, परत त्याला ती नख येतात आणि मग परत तो उंच भरारी घ्यायला तयार होतो. तो गिवअप नाही. आपण किती लगेच गिवअप करतो ना. हो अगदी. पण त्याचा तो काळ आहे गरुड पक्षाचा. त्याला समजतं की आता हे असं असं होणार आहे. तो स्वतःला घेऊन जातो, कोणाला दिसत नाही तेव्हा तो, आणि नंतर परत तो उंच झेप घेऊन येतो. त्यामुळे गरुड पक्षी माझा स्वतःचा पर्सनली खूप आवडत आहे. आणि आताची मुद्रा आहे ती पण गरुड मुद्रा आहे, जी तुम्हाला अशा प्रकारे करायची आहे. ओके. आपल्या छातीसमोर ठेवायची आहे. आणि जे तुम्हाला वाटतंय ना युनिव्हर्स कडे की मला पाहिजे, हे मला हवेत 10 कोटी, ते मागायचेत. आजचा माझा दिवस चांगला आहे, आज जे मी ठरवलं आहे ते यश मला मिळालं आहे, जे काय माझं प्रेझेंटेशन चांगलं झालं आहे, तुमच्या काय इच्छा आहेत ह्या तुम्ही या गरुड मुद्रेमध्ये रोज नित्यनियमाने म्हणा. झोपेतनं उठल्याबरोबर अंथरुणावरतीच तुमच्या आयुष्यात फरक पडेल. ओके. तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. ओके. कारण आपण घाबरतो कधी कधी, स्वप्न पाहतो पण भीती वाटते की खरंच माझं हे स्वप्न पूर्ण होईल का. आतून इच्छा असते प्रत्येकाची व्हावं, पण कुठेतरी थोडस आपण कमी पडतो. आणि तर स्वतःलाच पुश द्यायला आपण स्वतःच आहोत. करेक्ट. बाकी कोणी नाही. बाहेरून फक्त सांगणार, पण आतमधनं तुमचं काय ते स्फुल्लिंग तुमचं तुम्हालाच पेटवायचं आहे. बरोबर. मग त्याकरता ही मुद्रा उपयोगी पडते, इव्हन स्टुडंट साठी देखील. अच्छा.
माझा संपूर्ण अभ्यास झालेला आहे, सगळा अभ्यास माझ्या लक्षात आहे. आज गणिताचा पेपर खूप सुंदर गेला आहे. गणिताच्या पेपरमध्ये 100पैकी 100 मार्क मिळाले. बोलल्यानेच आपल्याला एनर्जी तयार होते. करेक्ट. दुसरी मुद्रा आहे मृतसंजीवनी. अच्छा. अतिशय साधी सोपी. पहिला बोट मी अंगठ्याच्या खालच्या पेरावर लावलंय, मधली 2 बोटं मी अंगठ्याला टच केली आणि हे करंगडी वरती. ही आहे मृत संजीवनी मुद्रा. कुठलाही आजार असू दे, ही मुद्रा करा. 15 ते 20 मिनिटं बसा. हार्ट अटॅक करता अतिशय उपयोगी. जर तुम्हाला जाणवतंय की माझ्या छातीमध्ये दुखतंय, कधी कधी इव्हन गॅसनेही दुखतं, समजत नाही, पटकन ही मुद्रा करा. ॲसिडिटी खूप वाढली आहे, ही मुद्रा करा. डोकं दुखतंय, ही मुद्रा करा. मायग्रेन शूट झालंय, ही मुद्रा करा. अच्छा. ही मृत संजीवनी मुद्रा अतिशय उपयोगी आहे. प्रत्येक आजारावरती काम करते, जेणेकरून तुम्ही सर्वाइव्ह करू शकता. ओके. कधी कधी डॉक्टरकडे पोचणं म्हणतात ना की मध्येच हे झालं, पण तोपर्यंत जर तुम्ही ही मुद्रा केलीत तर तुम्ही सर्वाइव्ह करू शकता. तर ह्या 2 मुद्रा आणि मगाशी जी क्रिया दिली, ही जर तुम्ही केलीत रेग्युलर प्रमाणे, 100% तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल. वा. आणि मला सांगायला आवडेल हे की हा टीजर आहे. ताईंच्या तुम्ही काय म्हणतात, वेगवेगळे शिबिरं असतील, कॅम्प्स असतील, तर त्यात तुम्ही जर पार्टिसिपेट झालात तर अजून तुम्हाला डिटेलमध्ये ह्या गोष्टी कळतील. कारण की ऑनलाईन होतात पण ते फार कमी होतात. क्रियायोग नाही ऑनलाईन. हां, कारण 1-on-1 समोर बसून ताई शिकवतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो इम्पॅक्ट मिळेल, त्याचा लाईफवर तुमचा जो परिणाम होईल तो सांगण्यासारखा नाही इथे. सो मला पुढे तेच विचारावं असं वाटेल की मग तुमची ही शिबिरं आणि हे काय प्रोसेस असते, की समजा मी जर आलो आणि मला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर कशी प्रोसेस असते? याकरता खूप मोठी प्रोसेस आहे असं नाही आहे, किंवा खूप काही तयारी करायची असं काही नाही. तुम्ही मला कॉल केला, ताई मी येत आहे, ओके, एवढं साधं सिंपल आहे. बाकी काही हेक्टिक असं काही नाहीये. आणि जी काही आम्ही एक फी ठेवली, आम्ही म्हणजे फाउंडेशनने ठरवली, मी नाही ठरवली. कारण ही जी फी ठरवलेली आहे ही संपूर्णतः फाउंडेशनला जाते. व्यक्तिगत स्वरूपात ती माझ्याकडे फी नाही येत. सुरुवातीला फाउंडेशन जे आहे हे मी टोटली फ्री शिकवत होते गेले इतके वर्ष. आणि कोणाचा मला फोन आला, काही जण एजेड असतात, ते म्हणतात की मी तुमच्यापर्यंत नाही येऊ शकत पण मला शिकायचं आहे. कारण क्रियायोग आहे ना, हा त्यांनाच मिळतो ज्यांना बाबाजींनी निवडलंय. असं नाही की मी ठरवलंय चल 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 ये, किंवा तुम्ही या आपण क्रियायोग शिकवते, नाही. क्रियायोगा करता देखील तुमची निवड बाबाजींच्याच मार्फत होते. आणि जर ती त्यांनी केली असेल ना, तर तिथे माझा अधिकार नाही उरत की नाही मी नाही येणार नाशिकला शिकवायला, तुम्ही इथे या. आता 75 वर्षाच्या आजी कशा माझ्याकडे येणार शिकायला? बरोबर. तर त्यांनी मला फोन केला होता की मला शिकायचंय पण मी येऊ नाही शकत. म्हटलं ठीक आहे, मी तुमच्याकडे येते. आणि असंही नाही की माझ्याकडे 100-50 अगदी 10 एवढी लोक हवी, जसं जे असेल ते. एकाचं जरी कॉलिंग असेल ना तर त्या एका करता पण मी जाते, कारण का ती त्यांची वेळ आहे, त्यांना निवडलं गेलेलं आहे, ते बाबाजींनी निवडलं. त्यामुळे तिथे योगिनीचा अधिकार नाहीये की योगिनी म्हणणार मी एका करता कशाला जाऊ, माझं जाण्याचाच खर्च जास्त आहे. तर असं काहीच नसतं. तुम्ही एक कॉल केला, तुमची सीट रिझर्व केली जाते. फक्त परत आम्ही तुम्हाला कन्फर्मेशन कॉल परत करतो की नक्की आहे का. आणि जी फी ठरलेली आहे ती फी तुम्हाला फाउंडेशनच्या अकाउंटवर भरावी लागते. कारण ह्या 2 दिवसामध्ये तुमची सगळी जबाबदारी फाउंडेशन घेतं. म्हणजे खाणं, म्हणजे ब्रेकफास्ट, टी, कॉफी, लंच, प्लस संध्याकाळचं सगळं काही स्टडी मटेरियल, हे झालं भौतिकरित्या. कारण आता आपण आहोत तर ते आहोत प्रॅक्टिकल. पण वैयक्तिक स्वरूपामध्ये भौतिकरित्या लोक प्रश्न विचारतात आणि त्यांचा तो अधिकार आहे. पण एक योगिनी म्हणून, बाबाजींची योगिनी म्हणून मी सांगेन की जरी तुम्ही आलात, तुम्ही एवढंच केलं, तुम्हाला वाटतं की झालं 2 दिवसात संपलं, पण तसं नसतं. ते तो तुमचा प्रवास सुरू झालेला असतो. अच्छा. तुम्ही करा नका करू, तुम्ही माझ्याशी कनेक्टेड राहा नका राहू, तुमचे वाईव्स माझ्यापर्यंत पोचतातच की आज तुम्ही केलंय, तुम्ही नाही केलंय.
आज काय करताय तुम्ही माझी कितींदा आठवण काढलीये, हा. मग भीती वाटते, मग कसा फोन करायचा, बर. सगळे वाईब्स पोचतात माझ्यापर्यंत. आणि तो फोन कॉल तुम्हाला येतो की बाळा काय झालं, वा. मग ते सांगितलं जातं की नाही मला कॉल करायचा होता पण मी विचार करत होते की करू की नको. तर तुमचा तो प्रवास सुरू झालेला असतो. माध्यम मी आहे, पण ती कनेक्टिव्हिटी बाबाजींबरोबर आहे, त्यामुळे तुमच्यावरती त्यांचं लक्ष पूर्ण असतं आणि सहज सोपं आहे. काय म्हणतात ते हल्ली कंप्लेंट्स असतात की शिकून तर होतं पण नंतर ॲसेसिबिलिटीच नाही आहे की माझा श्वास चुकलाय, मी करते ते बरोबर आहे की नाही, किंवा आता मी एखादी क्रिया केली, ओके, ती क्रिया केल्यानंतर काही अनुभव येतात, प्रत्येक व्यक्तीला येतात, कारण श्वास बदलायला लागल्याबरोबर अनुभव किंवा अनुभूती हा प्रकार सुरू होतो. आणि तो प्रत्येकाचा. इथे असं तुम्ही मला म्हणा त्याला प्रूफ दाखवायला प्रूफ काही नसतं. कारण माझा स्वतःचा अनुभव आहे ना, तो मी कसं सांगू, म्हणजे सांगू शकते पण त्याला मी दाखवू काय, कसं दाखवू. अगदी बरोबर. मग त्या ज्या अनुभवांचा किंवा त्या अनुभूतींचा अर्थ काय आहे, मग हे तेव्हाच होणार जेव्हा तुमचा कॉल माझ्यापर्यंत येणार. मला समजत असतं की काय चाललंय ते, कारण बाबाजींच्या मार्फत ते समजत असतं की कोणाचा प्रवास कसा सुरू आहे. पण जोपर्यंत तुम्ही कॉल करत नाही ना तोपर्यंत मला सांगता पण येत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे मी कशी अवेलेबल आहे, ॲज अ तुम्हाला मार्गदर्शक म्हणून. मी कधीच म्हणणार नाही की मी तुमची गुरु आहे, कारण गुरु खूप बरंच काही सुरू आहे. ज्यांनी स्वतःहून माझ्याकडचं शिष्यत्व पत्करलं त्यांनी स्वीकारलंय की, म्हणजे ते मला आऊ म्हणतात जे आहेत सगळे माझे शिष्य, तर त्यांनीच ते नाव दिलेलं आहे की त्यांनी ते स्वीकारलंय की आम्ही तुमचं शिष्यत्व पत्करतो, तुम्ही आमच्या आऊ आहात. कारण गुरु म्हटल्यावरती जबाबदारी खूप मोठी आहे. अगदी. आणि मी तुझे गुरु आहे असं म्हणून गुरु नाही होता येत. त्याकरता खरंच त्या व्यक्तीला आतून समर्पण भाव असणं, विश्वास असणं, श्रद्धा असणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि गुरु हा जो आहे ना नित्य नियमाने तपासून घ्यावा, हे माझं सगळ्या साधकांना म्हणणं आहे. करेक्ट. जे पहिल्या दिवशी येतात, तुम्ही या नका येऊ, तुम्ही माझ्याशी फोनवर बोला, तुमचा प्रश्न आहे. जास्तीत जास्त जेवढी माहिती आहे तेवढी माहिती मी पण देते, ऋषिकेश पण देतो, कारण शुद्ध साधना मार्ग आहे. इथे मी तुम्हाला फसवलं म्हणजे मी माझ्या गुरु परंपरेला फसवलंय, आणि गुरु परंपरा मला माफ नाही करू शकत. बाबाजी मला माफ नाही करणार, कारण त्यांचं कार्य मी करते, माझं इथे काहीच नाहीये. इथे मी खोटेपणा राहतच नाही. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही 100% डॉक्टर योगिनी उज्ज्वलाला तपासून घ्या की खरंच तसं आहे ना. कारण गुरु ह्या संकल्पनेखाली खूप गोष्टी चुकीच्या घडतात. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आपण नाहीच बोलू शकत. पण माझ्याकरता मी सांगेन की तपासून घ्या. मी अजिबात म्हणत नाही मी तुमची गुरु आहे, मी म्हणते मार्गदर्शक, टीचर, बस. बाकी तुमचं तुम्ही बघा, मी प्रश्न विचारा, मी उत्तरं देईन. तुमचा भाव काय आहे, जर तो खरंच असेल तर तुम्ही कबूल करा. पण मी म्हणणार नाही की ये मी तुझी गुरु आहे स्वघोषित नाही, कारण हा विषय आतून अंतरंगाचा विषय आहे. अगदी बरोबर. हो की नाही. जसं आपण म्हणतो प्रेम करावं लागतं, असं खेचून नाही म्हणू शकत की नाही तू प्रेम कर, जबरदस्ती नाही ते. अगदी बरोबर. अशा प्रकारे आहे. या तुम्ही विचारा. फॉर्म नंतर 2 दिवस तुम्ही जेव्हा येतात फॉर्म भरून घेतले जातात, आणि लक्ष मात्र असतं. मी तशी कडक टीचर आहे. अरे वा. करून घेते मी. सध्या याची कमी आहे खूप, कडक टीचर. कारण क्रियायोग जर मिळालाय तर तुम्हाला तो करायला हवा. म्हणजे मी जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याची दीक्षा देते तर मी विचारते, खरंच जर तुम्ही करणार असाल तर दीक्षा घ्या, नाहीतर आतापर्यंत जेवढं शिकले ते बस आहे, तुम्ही जाऊ शकता. ओके. कारण जर त्याचं महत्वच नसेल तुम्हाला तर मग तुम्ही आलातच का, करायचंच नव्हतं तर मग कशाला आला. कारण जे मिळालंय ना ते खूप भव्य दिव्य आहे. अगदी. आणि तो एक प्रवास सुरू झालेला आहे. आपल्याला वाटतं हा आता झालं, क्रिया झालं, तर नाही, एक प्रवास सुरू झाला. आतापर्यंत मी खूप चुका केल्या आहेत, बऱ्याच गोष्टी नको त्या केलेल्या आहेत. आता मला कळलं की अरे आता आयुष्य म्हणजे काय आहे, कुठून कुठे जायचं होतं आणि किती काय काय घडलंय. म्हणजे
साधक पण बघते मी रडता, मी स्वतः पण अजूनही कधी कधी रडते की अरे काय ना, किती आपण चुका करत करत इथपर्यंत पोचलो. त्यामुळे जेव्हा ही टीनेजची मुलं आली आहेत ना आता 8वी 9वीतली, तिघं 4 जण आहेत, मी म्हणते तुम्ही ब्लेस्ड आहात की तुमची एवढ्या लवकर निवड झाली आणि खूप सुंदर क्रियायोग करतात ते. खूप सुंदर. कारण आता ते घडतायत ना, त्यामुळे त्यांना बरोबर माहितीये की काय हवंय, कसं हवंय, कसं पोचायचंय. करेक्ट. माझा तरी बराच वेळ गेला. त्यांना लवकर ही अनुभूती येते. पण म्हणजे मी हेच सांगेन की डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स दिलेले आहेत, ताईंचा नंबर आहे आणि बाकी सहकाऱ्यांचे नंबर आहेत. तर तुम्हाला जर एनरोल व्हायचं असेल की आता पुढे त्यांचं शिबिर कधी हे जाणून घ्यायचं असेल तर त्यावर कॉल करा किंवा मेसेज करा, व्हॉट्सॲप करा, तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळून जातील.